जर तुम्ही वर्गीकरण करणारच असाल तर आम्ही सुद्धा हा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार. आज महाराष्ट्रात करू उद्या देशात करू. 30 जूनला महाराष्ट्रातल्या चर्मकारांनी विधान भवनावर मोर्चा लावला. 3 लाख लोक सरकारला प्रश्न विचारणार आहेत. बौद्ध आमचा मोठा भाव आहे. आतापर्यंत 70 वर्ष आमचं त्यांनी संरक्षण केलं आहे आणि म्हणून इथून पुढे पहिली गोळी या महाराष्ट्रात चांभार घालणारे चांभाराची भूमिका आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका आहे. आणि सगळ्यांनी आपण या भूमिकेमध्ये उरलं पाहिजे. कानेटकर साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जर मांगाचं अण्णाभाऊ साठे वेगळं झालं, महाराज काही म्हणले नाही, जाऊ द्या भाऊ, त्यांचा आर्थिक विकास करायचा आहे, करू द्या. मांगाचं बघून चांभारांनी मागितलं, त्यांना दिलं संत रविदास आर्थिक विकास महामंडळ आणि बौद्धांसाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ राहिलं. तुम्हाला सांगतो 1995 ते 2000 पर्यंत मी दरवर्षी एक फाईल काढायचो महात्मा फुले मधून. एवढं बजेट असायचं. आता अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची काय अवस्था आहे? करेक्ट. संत रविदास महामंडळाच्या बजेटची काय व्यवस्था आहे? बरोबर. अण्णाभाऊ साठे महामंडळाची अवस्था काय आहे? यांनी तोडा आणि झोडा करेक्ट हा कार्यक्रम राबवलेला आहे. म्हणून आम्हाला वर्गीकरण होऊ देणार नाही. आणि जर वर्गीकरण तुम्हाला करायचं एवढा नादच आहे ना, तुमची खुमखुमीच आहे ना, मग 2027 ला पहिल्यांदा जनगणना करा, जाती न्याय. आम्हाला कळून द्या या देशामध्ये किती आहेत. 2027 ची जनगणना करा, जाती न्याय जनगणना करा. आणि मग ते कांशीरामजीचं वाक्य, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तुम्ही काय करता आम्हाला कळत नाही. 52% ओबीसी या देशामध्ये राहतात. त्यांना 27% आरक्षणामध्ये गुंतवून ठेवलं. 13% एसटीला दिला. आम्ही 22% आहेत. 2027 ची जनगणना झाल्यानंतर एसटीची खरी संख्या तुम्हाला कळेल. 13% एसटीला दिलं, 7% एसटीला दिलं, 10% आणखी छोट्या एमटीला दिलं. 85% लोक झाले. 52, 13, 7 आणि 10, 85% लोकांना 50% आरक्षण दिलंय आणि 15% लोकांना 50% आरक्षण ठेवलंय. आमच्या काय धोत्रावर ही नाही का? क्या बात. आम्हाला कळत नाही. ग्रेट. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला. यस. त्याच्यानंतर लता मंगेशकर गाणे म्हणणाऱ्या बाईला पुरस्कार दिला. हो. ढोलक वाजवणाऱ्याला पुरस्कार दिला. हा बाबासाहेबांचा अपमान केला आम्हाला माहित नाही. बरोबर. ज्या महात्मा फुलेंनी अख्खं आयुष्य शिक्षणासाठी खर्च केलं, त्यांचा जन्मदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता. पण तसं न करता जो राधाकृष्ण पल्ली शिक्षकीपेक्षा सोडला, राजकारणात आला, राष्ट्रपती झाला, त्याचा शिक्षणाला काही संबंध राहिला का? त्याचा जन्मदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करताय. आम्हाला कळत नाही. आम्हाला सगळं कळत आहे. आमच्या मनामध्ये आहे ऊर्जा भरलेली. आमचा तुमच्यावर प्रचंड राग आहे. यस. तुम्ही आम्हाला डिवचू नका. आणि जर तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात त्रास दिला, त्याचे परिणाम देशभर तुम्हाला भोगावं लागतील. हे आवाहन करतो मी या ठिकाणाहून. तुम्हाला माहित असेल या देशामध्ये चांभाराशिवाय कुणाचं सरकार येत नाही. करेक्ट. या देशामध्ये चांभाराशिवाय कुणाचं सरकार येत नाही. म्हणून तर भाजपसारख्या जातीवादी पक्षाने लक्ष्मण बंगारू सारख्या माणसाला पक्षाचं अध्यक्ष केलं होतं. क्या बात है. सीताराम केसरी सारखा माणूस काँग्रेसचा अध्यक्ष झाला. बाबासाहेबांच्या काळामध्ये जगजीवन बाबूला उपपंतप्रधान केलं. बरोबर. सुशीलकुमार शिंदेला राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली. बरोबर. कशामुळं? या देशामध्ये जर सत्तेवर यायचं असेल केंद्रामध्ये, तर या देशातला शेड्यूल कास्ट त्यांना सोबत ठेवावं लागतं. जर तुम्ही 2027च्या अगोदर जनगणना न होता जर तुम्ही या ठिकाणी आरक्षणाचा घाट घातला, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आमचा मातंग भावंड माग असलेला आहे ना, मग त्यांना त्यांचं काढून द्या. 2% येत ना, 1.98 आहे. त्यांना 1.98 देऊन टाका. आम्हाला 58 लोकांना सोबत राहू द्या ना. पण त्यांना तसं नाही करायचं. त्यांना फोडा आणि झोडाचं राजकारण करायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक माणसानं वर्गीकरण काय आहे तर आपल्या कुटुंबाला समजून सांगा. आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आपल्या शेजाऱ्याला सांगा वर्गीकरण काय भूमिका आहे, काय भानगड आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाला सांगा. आपण जागृत असलं पाहिजे. फार मोठं षडयंत्र आरक्षण संपविण्याचा डाव आहे. क्या बात.
दुसरं तिसरं काहीच नाही. तुम्हाला माहित असेल पहिलं गॅसला सबसिडी होती 300, 350, 400 रुपयाला गॅस मिळायचा. बरोबर. पुन्हा आमचे प्रधानमंत्री म्हणले तुमची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि गॅसची किंमत 800 रुपये केली. आता किती लोकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा होती मला सांगा. बंद. या सरकारला जे बंद करायचं आहे त्याला आधी फोडाफोडी करतात, तोडातोडी करतात, मग शेवटी बंद करून टाकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 40 वर्षाचा संघर्ष आहे. करेक्ट. बाबासाहेबांचा गंगाधर नावाचा मुलगा ज्या दिवशी तापीनं फनफन करत होता, रमाईच्या मांडीवर आहे, बाबासाहेब चक्र मारतात, रमाई म्हणतात बाबासाहेब त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल. बाबासाहेबांच्या पैसा खिशामध्ये खडकून आहे. तापीनं फनफनून बाबासाहेबांच्या समोर मुलानं दम तोडला. हा त्याग आहे. रमाई म्हणाले बाबासाहेबाला याला दफनविधी करण्यासाठी कपडा आणा. बाबासाहेब म्हणतात कपडा आणण्यापुरते पैसे असते तर मी दवाखान्यात नेलं नसतं का. मनातली मनात म्हणले, ढसा ढसा रडले. रमाईनं स्वतःचा पदर टरटर फाडला आणि जुन्या लुगड्याच्या पदरामध्ये मुलाचा अंत्यविधी केला. हा त्याग आहे बाबासाहेबांचा. आणि बाबासाहेबांना एवढं कमवून ठेवलेलं जर आमच्या शंडपणामुळे जर जात असेल क्या बात तर है. आमच्या जिंदगानीवर थू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्गीकरण ये तो बहाना है, यस. आरक्षण उनका निशाना है. करेक्ट सर. आणि म्हणून आपण या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत, बोललं पाहिजे. या महाराष्ट्रातला चर्मकार समाज सरकारला या ठिकाणी मी इशारा देतो, जर तुम्ही वर्गीकरण करणारच असाल तर आम्ही सुद्धा हा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार. यस. आज महाराष्ट्रात करू, उद्या देशात करू. आणि मग तुम्ही कुणाचं वर्गीकरण करायचं करत बसा, खुशाल करत बसा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत.